1 टन. आता तर ही एवढीच मजा चालू आहे आणि पुढे खूप जास्तच. पेड़ तोड़ के आम लाना ये कोई मामूली चीज नहीं है. इसमें गुटली नहीं है दोस्तों. बिना गुटली का आम है. हा आहे कलंगड बीच. आय लव्ह गोवा. सो हॅलो फ्रेंड, सचिन जाधव ब्लॉग मध्ये आणि ओय मिक्की ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आता आम्ही पोहोचलोय रत्नागिरी स्टेशनला आणि आम्ही चाललोय गोवाला. आमचा 8 जणांचा ग्रुप आहे. आमची पोरं ती इकडे बसलेली आहे, त्या इकडे सागरबाई आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता सम्यक. सो आता ही आहे रत्नागिरीची ट्रेन. खूप जबरदस्त स्टेशन आहे आणि हा व्ह्यू बघू शकता तुम्ही, खूपच सुंदर झाला आहे. आणि गोव्याला पोचल्यानंतर जे काही गोष्टी असतील तुम्हाला आम्ही पूर्ण एक्सप्लोर करणार आहोत. आणि हा आमचा आय थिंक माझा तर 3rd टाईम आहे, पण मिक्की वगैरे सम्यक वगैरे हा 1st टाईम येत आहेत. सो जे काय असेल गोवामध्ये आपण दाखवू. इकडे आपला तुम्ही बघू शकता निलेश भाऊ सुद्धा इथे आहे. निलेश, काय बोलशील गोवा ट्रिप बद्दल? तेरी कंबर. अरे व्ह्यू एवढा भारी येणार, एक क्लास व्ह्यू दिसतोय भाई. सो मित्रांनो, जास्तीत जास्त ब्लॉग बघा. जे काय असेल आपण गोवा एक्सप्लोर करू. एपिसोड्समध्ये आपले पार्ट्स येतील यूट्यूबला. जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. प्याज ले लो दिलो का आता आहे केरला. सागर भाई घे ना. एक टन. आता तर ही एवढीच मजा चालू आहे आणि पुढे खूप जास्तच. गाईज, आमच्या सागर दादाचा पण ब्लॉगचं चॅनल आहे, नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. दादा आपलं नाव सांग चॅनलचं. सागर पाटणकर सर्च करा, सगळ्यात मी दिसतो पहिला. ओके. मुरबाड शहापूरची पब्लिक सागर दादाला सपोर्ट करा गाईज. थँक्यू भाई, थँक्यू. वॉक बघा शकता. ये हे हात मार ना, हात. ए असा हात मार ना. श्रीमती मैंने इसको बोला था मेरे पापा को बता के जाना है, उसने बताया ही नहीं तो मैं क्या करूं? कुछ भी मत कर, तू अभी मेरे साथ गोवा चल. तेरे को ऐसा पीटता हूँ ना. फिर आगे या पीछे कुछ भी चलेगा. शोधून आणलं पोरांना. बाबा एवढा टॉक घेतलाय. ट्रिपची आमची स्टोरी लागलेली आहे, बघू शकता. आमचा आहे अख्खा इथला रूम. टुडे स्टे छोटा वर्जन आहे 2.0 का 2.0. हॅलो, अजून पोचलो नाही. त्रास देतोय तू, त्रास देतोय. मला कळालं. मित्रांनो, तिथं आंबा होता आणि अख्खा ट्रेन थांबली होती ना, अख्खा तिकडून चढून बिडून इकडं बघा आंबे आणलेत मूस यांनी, सम्यक भाव्याने, बघू शकता. आता आम्ही आंब्यांची पार्टी करू ट्रेनमध्ये. धुवायला घेतलं आता नेतो आतमध्ये, नाही का. ती पण पोरं आपली खुश झाल्यात जाम. तिकडं पण कधी या झाले दोन नात केला बोलतात. चल कसं काम केलंय, जबरदस्त. याला बोलतात मुरबाडकर हॅशटॅग. मोबाईल नंबर पाहिजे. ओजी चौ कशी चौ एक नंबर, एक नंबर. चौ
है। खाना दादा. भारत के देश में दाल मुड़ी खानी चाहिए। गुजरात को किसने बदला? तोड़ के लेके आए हैं। ट्रेन से पेड़ तोड़ के आम लाना ये कोई मामूली चीज नहीं है। मामूली आम नहीं चढ़ के लाया हुआ आज के युवाओं ने जो काम ये आज की युवाओं ने ये आम लेके आए हैं, ये कोई मामूली आम नहीं। मेरे ट्रेन के वासियों, ये कोई मामूली आम नहीं है, इसमें गुठली नहीं है दोस्तों, बिना गुठली का आम है। ये कोई मामूली आम नहीं है मेरे भाई और बहनों। डेंजर. आम्हाला ट्रेन मध्ये बसून झाला असतील 15 ते 16 तास. मग झोप बी वालती. आता आलोय आम्ही ते पाणी मारायला. बघू शकता मस्त चिल्ड वॉटर येतं. ट्रेन थांबले मस्त उन्हात. खूप गरम होते. तर आमचा पाणी मारा चाललं काहीच. माझे पण झोपणे झाले. बघू शकता. बाबा चालू होतं कसं रे? काय पुढे आंबे कुठेतरी घसार 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 चप्पल काढ तू, चप्पल काढ पहिले. नाही घसार. शूज काढून ये, मग स्लिप नाही होणार. तेव्हा उलटा उतर. तो बघल आतून. आता स्लिप नाही होणार तू. चप्पल असते 100% स्लिप झाला असतात. नाही टेन्शन नव्हती. चप्पल असतं ए थांब आता काढ चप्पल. सेवा हे घालून तू उतरला असत ना 100% म्हणून तुला चप्पल काढू दे. शरद पवार घे. शरद पवार येईल आवाज नाही. मस्त काढला ते काढला. त्यांनी जोडीला घेऊन मित्रांनो आता बघू शकता आमचा खाना पिना चालू झालाय कणकवली स्टेशनला. कोकम सरबत तेंडुलकर सरांचा ब्रँड आहे क्रिकेट मधला. म्हणजे तुमचं हस्ती. म्हणजे तुमचं 2-3 महिन्यातून चालूच आहे का? इकडे लागला इकडं फटका बिटका परत. बाबाची मस्जिद दर्गेवाले बाबा. सो गाईज आता आम्ही सावंतवाडी स्टेशन सोडलेलं आहे आणि ऑलमोस्ट आता आम्ही केवी स्टेशनला पोहोचणार आहे. जेव्हा आमचं डेस्टिनेशन पॉईंट आहे तिकडनं बस वगैरे पकडून आम्ही कलिंगड बीचच्या इथे आम्ही राहण्याचं आम्ही हॉटेल वगैरे स्टे करणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे आपला अनिल पण आहे, इथे आपला सागरदादा आहे, अमर आहे आणि हा महाशय पूर्ण रात्रभर झोपला आणि आता स्टेशन जवळ येणार आहे तर आज झोपला इथे. ही आपली पोर आहे तिकडे ना. ऑलमोस्ट तुम्हाला म्हणतो पूर्ण ट्रेन आता खाली झाले. आता इथे आम्हीच आहे. जे काय असेल तुम्हाला 3 स्टेशनला उतरून दाखवतो डेस्टिनेशन पॉईंट. तोपर्यंत बाय.
10,000 वाली. बाबा तर फायनली मित्रांनो आपण पोहोचले फिल्म स्टेशनला आणि आता आपली गोवा जर्नी स्टार्ट होत आहेत. आणि तुम्ही बघू शकता आपली पोरं इकडं आहे. आबी आहे, आपला कबीर, सम्यक, आपला अनिल, ही आपली गँग सगळी. आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता. इकडे फुल राडा होणार आहे बाई, गोवा फुल मचवणार आहे आम्ही लोक. तर स्टे ट्यून बघा, तुम्हाला दाखवतो फिल्म स्टेशन. म्हणजे हा एंडचं स्टेशन आहे गोवा स्टेशनला. इकडे आपल्या बाई सागरबाईची ब्लॉगिंग चालू आहे, नीलूबाई आपला इकडे. आणि व्ह्यू खरंच खूप छान आहे, मजा येणार आहे बघायला. जास्तीत जास्त व्हिडिओ बघा. हे बघा फिल्म स्टेशन, फुल एन्जॉय ना रे बॉईज, फुल एन्जॉय, फुल गोवा जर्नी तुम्हाला आमच्या यूट्यूब थ्रू आम्ही एक्सप्लोर करणार आहोत. जास्तीत जास्त व्हिडिओ बघा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आम्ही सगळे लोक चाललोय प्रॉपर फिल्म स्टेशनला. ही गँग आहे आपली प्रॉपर. तर फायनली आपण फिल्म स्टेशनच्या बाहेर आलेलो आहोत आणि इकडनं आता खरी जर्नी स्टार्ट होणार आहे. इकडे तुम्ही बघू शकता सगळे लोक आणि जे आमचा ग्रुप आम्ही इकडे, हे आपली पोरं आहेत. खरंच खूप मजा येणार आहे आज, मस्त वाटतंय. जे काय असेल ते दाखवतो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आम्ही टॅक्सी बुक केलेली आहे. कधीपासून आम्ही वेट करतो. फायनली अमरनी टॅक्सी घेऊन आलेला आहे. या टॅक्सीमध्ये काहीतरी आता 1,000-1,200 रुपयामध्ये आपण 8 लोक जाणार आहोत. हा आमचा ग्रुप आहे गोव्याचा. आणि इकडं अमरबाईने मस्त जुगाड लावला, एकच नंबर. आता आमचं लगेज बॅग वगैरे आम्ही टाकून घेऊ आणि आता डायरेक्ट कलिंगड बीच ना अमर, डायरेक्ट आपण कलंगूट बीचला आता जाणार आहेत. एकच नंबर काम केलेलं आहे, मस्त. सो जे काय असेल आपण आता गोव्यामध्ये आपण प्रॉपर जाणार आहोत. म्हणजे आता आपली जर्नी ऑलमोस्ट स्टार्ट झालेली. आपला लगेज इकडे चालला आहे, इकडनं आपण जाणार आहोत. आणि हा आहे फिल्म स्टेशन, बघू शकता. इथे प्रीपेड टॅक्सीचा सुद्धा मी तिथे गेलो होतो बघायला, पण तिथे खूप रेट जास्त सांगत होते, त्यामुळे आम्ही हा ऑप्शन घेतला. अरे घे, जाऊ दे सर, आम्हाला जाऊ दे यार. यांच्या लोकांचा टॅक्सी युनियनचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. तू 8 जण का घेऊन येत आहे, तू 8 जण याला हा ठीक आहे. या लोकांचा काहीतरी शॉर्ट आहे इकडे युनियनचा. तर बघू शकता आम्ही पण जुगाड केला. आम्ही थोडा खाली आलो इकडनं. मुरबाडकर आहे भाई, आमचा दिमाग बरोबर चालतो. त्यांचा युनियनचा काहीतरी शॉर्ट होता, तर आम्ही फायनली त्याच टॅक्सीमध्ये परत आलो. त्यांचा काहीतरी विषय चालू होता. आता आपण इकडे बसूया, 8 सीटर आहे. एक नंबर काम केलेलं आहे भाई, खरंच खूप मस्त जुगाड लावलाय. 1200 रुपयामध्ये डायरेक्ट जाणार आम्ही कलंगूट बीचला. परफेक्ट दिमाग लागला. इकडे बघू शकता वेलकम जुको थाय, अमेझिंग थाय स्पा बॅनर लागला ह्या साईडला. इकडे आपल्याला जायचं आहे कलंगूटसाठी. फुल मजा येणार यार, खरंच सिरियसली फुल मजा. स्टे ट्यून. बाई तो खूप बेकार शॉट आहे, दांडका घेऊन पुढे आली होती, आम्ही वाचलोय. थांबवलं का? हा असू दे, चल दादा काका समजून घे तेवढं, जाऊ दे चल. आपलाच कार्य आहे. हो काका जाऊ दे हो, आम्ही मुरबाडकर आहेत, आमचीच गाण मारून राहिले तुम्ही. एक नंबर यार, मस्त जुगाड झालाय फायनली. या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. त्यांचा युनियनवाल्यांचा विषय असतो, तो त्यांचा पर्सनल विषय. तर मित्रांनो आपण आता पोहोचलेले कलंगूट बीचवर आणि आता आम्ही फायनली गोवामध्ये पोहोचलेलो आहे. आणि बघू शकता आपली फील्ड आहे इकडे, ही सगळी फील्ड. आणि पुढे ना तो बीच आहे. आता आम्ही रूमचा शॉट करणार आहोत. एकच नंबर यार, खरंच खूप भारी मजा येणार आहे गोव्यामध्ये. हा आमचा सगळा फ्रेंड सर्कल आहे. आता जस्ट आम्ही टॅक्सीमधनं उतरलो, आता जेवणासाठी आम्ही जाणार आहोत. आणि हा कलंगूट बीचचा सर्कल आहे. फुल खतरनाक व्ह्यूज आहे, एक नंबर मजा येणार आहे आज गोव्याला. जे काय असेल ते आता आम्ही तुम्हाला एक्सप्लोर करू. फुल एन्जॉय. ही दुकानं बघा.
तर मित्रांनो आपण आता या हॉटेलवर जेवणार आहोत आणि जेवल्यानंतर आपण रूम वगैरे बुक करणार आहोत. ही आपली गँग सगळी कलंगूट बीचच्या इथं वॉकिंग डिस्टन्सवर हा खूप छान असा हॉटेल आहे. बघूया आता आतमध्ये जाऊन आपल्या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करू. जेव खूप भूक लागलेली आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आम्ही बोंबील फ्राय ऑर्डर केले. याच्या अगोदर आम्ही सुरमई फ्राय खाऊन झाले. एकच नंबर क्वालिटी आहे. कलंगूट बीचच्या एकदम जवळच आहे, 50 मीटर अंतरावर. खूपच भारी. त्यानंतर आम्ही जेवणार पण आहे. तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता आपण एक थाली ऑर्डर केलेली आहे. 2 थाली ऑर्डर केलेल्या आहेत. एक नंबर जेवण आहे. तर फुल क्वालिटी क्वांटिटी बघू शकता आपण. एक नंबर आहे. तर मित्रांनो आपल्याला नवदुर्गा हॉटेल स्टेमध्ये आपण स्टे करतोय आणि आता रेडी होऊन आम्ही चाललो शॅकवर म्हणजे कलंगूट बीचवर. इकडे बघू शकता आपली पोरं प्रॉपर रेडी झालेली आहेत. आता कलंगूट बीचवर शॅकवर आपण डान्स करणार. काय बोलशील अमर? या जाके अभी धमाल करते वहाँ पे, देखो आप लोग सब लोग. ही सगळी गँग आपली आणि हा नवदुर्गा हॉटेल स्टे. इथे आपल्याला रूम भेटलेला आहे, खूप छान असा रूम. बघूया आता जे असला बघूया. निलेश भाईची ड्रेसिंग बघा एक बार. नॉर्मल ड्रेसिंग आहे का? मग उद्या भारी करणार आहे का? तर आता बघू शकता तुम्ही रात्रीचा व्ह्यू. अर्धा एक तास आहे आमच्याकडे कारण इकडे बंद होतो. सो आम्ही जातो कलंगूट बीचवर आता फुल एन्जॉय. हा नाईट लुक आहे आपल्या गोवाचा. कलंगूट बीचचा मेन आपण चौक बोलू शकतो. इथे 4 रस्ते जातात एका साईडला. आता आपण राईट साईडला कलंगूट बीचला जाणार आहे. इकडनं गाडी, इकडे मंदिर सुद्धा आहे. हा नाईट व्ह्यू आहे गोवाचा. इकडे सगळे हॉटेल तुम्हाला लाईनमध्ये बघायला भेटतील. सो आता हा मेन आहे चौक आणि इकडनं आपल्याला या राईट साईडला आपण जाणार आहोत. फुल ऑन एन्जॉय. हा मंदिर बघू शकता इकडे. असं बघू शकता आपली पब्लिक. आता आपण जातो कलंगूट बीचला आणि हा नाईट व्ह्यू आहे. जे काय असेल तुम्हाला दाखवतो. फुल एन्जॉय येणार आहे. गोवाचा लुक एक नंबर असतो. हा नाईट व्ह्यू आहे. इकडे प्लाझा इन हॉटेल, मंदिर आणि हा प्रॉपर आपण बघू शकता इकडचा मार्केट जो कलंगूट बीचला जातोय. तर मित्रांनो आता आपण कलिंगूट बीचच्या जवळच आहेत आणि ही आपली पोरत. आणि इकडे सगळी ही दुकानं तुम्ही बघू शकता कलिंगूट बीचच्या राईट साईडची आणि लेफ्ट साईडची. प्रॉपर सगळे लोक इकडे फिरायला वगैरे येतात. तसं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार. जे काय असेल तुम्हाला आता कलिंगूट बीचवर जाऊन दाखवतो. नाईट व्ह्यू खूपच सुंदर असा प्लेस आहे. गोव्याला तुम्ही जेव्हा पण याल तेव्हा कलंगूट बीचवर नक्की व्हिजिट करा. प्रॉपर जेव्हा आम्ही बीचवर जाऊ ते तर दाखवणार आहे. पण तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूची इकडेच आहे. वाईनची दुकानं असतील, इकडे कॅप असतील, टेडी बेअर वगैरे असतील. या सगळ्या गोष्टी दोन्ही साईडला बघायला मिळतात. आणि आपली पोरं फुल एन्जॉय करू आज नाईट व्ह्यूला. हो हो परत. सिम्बॉल दिसू शकतो तुम्हाला पुढे. हा आहे कलंगूट बीच. आय लव्ह गोवा.